सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचारी आली मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचारी वेतनात होणार 25,000 रुपयापर्यंत वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून हे अपडेट आता पण चला सुरू करूया. केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने 8वा वेतन आयोग हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षापासून या आयोगाच्या स्थापनेबद्दल चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. या लेखात आपण 8वा वेतन आयोगाबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 8वा वेतन आयोग काय आहे? 8वा वेतन आयोग हा एक प्रस्तावित आयोग आहे ज्याचा मुख्य उद्देश केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी वेतन आणि लाभ आणि निवृत्त वेतनाशी संबंधित फायदे सुधारणा करणे आहे. सामान्य दर हा 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो. मात्र लक्षात घ्या की हा आयोग अद्याप अधिकृतपणे स्थापन झालेला नाही. संभाव्य तारीख आणि अंमलबजावणी. विश्वसनीय सूत्रांनुसार 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 26 पासून लागू होण्याची शक्यता आहे. तथापि सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आयोगाची स्थापना आणि अंमलबजावणी झाल्यास सर्व सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना त्याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. अपेक्षित वेतनवाढ आणि लाभ. 8वा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 25 ते 30% वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्रीय आणि राज्य कर्मचारी मूळ वेतन सुमारे 25,000 रुपयापर्यंत वाढू शकते. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभामध्ये 25% पर्यंत वाढ होऊ शकते. इतर अपेक्षित फायदे. वेतन व्यतिरिक्त 8वा वेतन आयोग अंतर्गत इतर भत्त्यामध्येही सुधारणा अपेक्षित आहे. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, HRA, वाहतूक भत्ता इत्यादी भत्त्याचा समावेश आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वाढीव निवृत्त वेतन देखील अपेक्षित आहे, जे त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करेल. सध्याची स्थिती आणि मागण्या. सध्या 8वा वेतन आयोगाची स्थापना करण्यासाठी केंद्र सरकारवर वाढता दबाव आहे. विविध कर्मचारी संघटनांनी फेडरेशन सरकारकडे सातत्याने या संदर्भात शिफारस करत आहे. उदाहरणार्थ अलीकडेच ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव श्री गोपाल मिश्रा पत्राद्वारे सरकारला 8वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. आव्हाने आणि चिंता. मात्र या सर्व अपेक्षा आणि मागण्यांसोबत काही आव्हाने आणि चिंताही आहे. त्या काही वर्षात केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन वेतन आयोग अंमलबजावणी आर्थिकदृष्ट्या कितपत व्यवहार ठरेल हा एक प्रश्न आहे. 8वा वेतन आयोग हा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. मात्र त्याची अधिक घोषणा आणि अंमलबजावणी याबाबत अद्याप अनिश्चित आहे. सरकारकडून अधिकृत माहिती येईपर्यंत कर्मचाऱ्यांना धैर्याने वाट पाहावी लागेल. दरम्यान आर्थिक परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा यांचा समतोल साधता सरकार कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. धन्यवाद.